काय धाडी काय छापे, निवडणुकीत काहीच नाही ओके. शहाजी बापूंना धक्क्यावर धक्के. नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत धाडींच्या सत्राचा फटका शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटलांना बसलाय. खरं तर 3 वर्षांपूर्वी शिवसेनेतल्या बंडादरम्यान गुवाहाटी गाठलेल्या शहाजी बापूंचा हा डायलॉग चांगला चर्चेत आला होता. कुठात उभं राहू काय, तुमचा आवाज माणसं सगळी काळजीत पडली होती. आम्ही सध्या गुवाहाटीला आहे. झाडी काय हाती सगळं काय. पण आता त्याच शहाजी बापू पाटलांच्या कार्यालयावर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं छापे टाकले. त्यामुळे शहाजी बापूंचा संताप होणं साहजिक आहे, कारण सत्तेत असताना ही छापेमारी शहाजी बापूंच्या चांगलीच जिवारी लागली आहे. या तालुक्याचं इथून पुढं भविष्य फार अंधारमय आहे. ही जर दीपक साळुंकेसारखा ही भयानक एक विचित्र डोक्याचं पात्र आहे. असलं जर पात्र जयकुमार गोरेंच्या जवळ बसलं तर आमच्या तालुक्यात सगळी घडी विस्कटून जाईल. आता कसं आहे, खरं सांगू काय तुम्हाला, विधानसभेच्या पराभवानंतर शहाजी बापू आमचा झाला आहे वैफल्यग्रस्त. आता बापू तर तसा माझा गुरुच आहे, पण पराभवानंतर वैफल्यग्रस्त झाला. उगाच सांगतो मी लढलंय लढवय आहे. रडला कशाला? तू लढवय नाही, तू रडवय आहे. नुसतं रडत बसत असतो आणि नाटकबाजी करत असतो. बापूला हे कालचं जे नाटक केलेलं आहे बापूनं, त्याला का उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीचा पराभव हा त्याच्या डोळ्यापुढं त्याला दिसल्यामुळं आता नाव कुणाचं घ्यायचं? दीपक आबाचं. सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपनं शहाजी बापू पाटलांना एकटं पाडलंय. भाजपनं शहाजी बापूंविरोधात सर्व विरोधकांची मूठ बांधली आहे. महायुतीतल्या मित्र पक्षानंच आव्हान उभं केल्यानं शहाजी बापू कोंडीत सापडलेत. एक मेसेज असा जनतेत गेलाय की विनाकारण जयाभाऊ गोरेंच्या वागण्यामुळं भाजप ही दडपशाही, दहशतवाद, दादागिरी करणारी पार्टी ही भाजपची आता व्याख्या होत चाललेली आहे. हे दुर्दैव आहे. शहाजी बापूंच्या कार्यालयावरील या छाप्यावरून आता राजकारण तापलंय. पैसे वाटप होत होतं तिथे पण शहाजी बापूंनी 2 दिवसापूर्वी जे काही स्टेटमेंट दिलं त्यानंतर झालेली कारवाई यावर शंका घेण्यासारखं निश्चित आहे. याबद्दलचं गांभीर्य समजून एकनाथ शिंदे साहेबांनी त्याची दखल घेतलेली आहे. निश्चित ते वरिष्ठ पातळीवर यावर बोलले असतील, परंतु झालेली तातडीची कारवाई मला वाटतं ती योग्य नव्हती. काय चौकशी होईल आणि त्याच्यामध्ये काय एवढं सिरियसली घेण्यासारखं नाही. सत्ताधाऱ्यांमधल्या या वादात आता विरोधकांनी उडी घेतली आहे. ऊस आधी खायला चांगला गोड लागत होता, आता ऊस उलटा आलेला आहे असं मी सकाळीच बोललेलो आहे. आता घ्या. राजकीय सूडबुद्धीनं ही कारवाई झाल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या नेत्यांनी फेटाळून लावलाय. असं आहे, मला याची कल्पना नाही, पण कोणी सत्तेत आहे किंवा सत्तेबाहेर आहे याच्यावरून रेट ठरत नसते. समजा एखादी तक्रार आली, आमचे काही कार्यकर्त्यांच्या संदर्भात तक्रार आली, तर त्याही ठिकाणी चौकशी करता गेली. इव्हन अनेक वेळा माझी देखील गाडी तपासली जाते. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही सत्ता आणि विरोधक वगैरे असल्या कुठल्या गोष्टी नसतात. आधी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या घरावर छापा, ते आता शहाजी बापू पाटलांच्या ऑफिसची झाडाझडती. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये धुसफूस वाढली आहे. वीरेंद्र उत्पातसह नरेंद्र बोबाटे, न्यूज 18 लोकमत.